संभाजीनगरात सेना भाजपची 7वी बैठकही निष्फळ ठरलेली आहे। शिरसाट आणि सावंतमध्ये झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाहीये। आज युतीबाबत निर्णय होण्याची शक्यता कमीच आहे। समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही आहे, त्यामुळे आजची बैठक देखील निष्फळ ठरलेली आहे। संभाजीनगरात सेना भाजपची 7वी बैठक पार पडली आणि या संदर्भात अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। विशाल, संभाजीनगरामध्ये सेना आणि भाजपची युती व्हावी यासाठी 7वी बैठक घेण्यात आली, मात्र ती देखील आता निष्फळ ठरलेली आहे। काय घडले बैठकीमध्ये? अगदी खरं आहे, गेली काही दिवस छत्रपती संभाजीनगरमध्ये युती व्हावी यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये मॅरेथॉन बैठक सुरू आहे। मध्यरात्री ही बैठक झाली, रहाटे 2 वाजेपर्यंत ही बैठक चालली, मात्र या बैठकीत सुद्धा कुठलाही तोडगा निघू शकलेला नाही आहे। भाजपचा जास्त जागांवर दावा आहे, तर शिवसेनेला तो मान्य नाही आहे। समसमान जागा हव्या असं शिवसेनेचं म्हणणं आहे आणि या दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरू आहे। त्यामुळं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली, त्यातही तोडगा निघाला नाही। मध्यरात्री मंत्री अतुल सावे आणि मंत्री संजय शिरसाट भेटले, त्यांच्यातही तोडगा निघालेला नाही। त्यामुळे तोडगा निघणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित होतोय। महत्त्वाचं म्हणजे जर सन्मानजनक जागा मिळत नसेल तर युती होणार नाही। सन्मानजनक जागा मिळाल्या तरच युती करू असं संजय शिरसाट म्हणताय, तर वरिष्ठ नेते सातत्याने युती होणार असं सांगते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय होणार? बैठकांचं सत्र तर सुरू आहे, पण बैठकांच्या या सत्रापार जाऊन युती होणार का, हेच प्रश्न आता उपस्थित होतोय। आज चंद्रशेखर बावनकुळे संभाजीनगरात आहे, संजय शिरसाट आणि बावनकुळे यांची याबाबत भेटही होणार आहे आणि त्या भेटीत तरी काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जी नक्कीच विशाल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आता यावर काही तोडगा निघतोय का, आणखी काही बैठक आयोजित केली जाते का याकडे लक्ष असेल।